मला माहीत आहे का, आज मोबाईल रिचार्ज करणं म्हणजे खूप मोठा एक खर्च बनत चालला आहे. दर महिन्याला रिचार्ज वाढतच चाललं आहे आणि त्यावर आता आवाज उठवत आहेत राघव चड्ढा. राघव चड्ढा यांनी अलीकडेच संसदेमध्ये टेलिकॉम कंपन्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितलं, मोबाईल रिचार्ज प्लॅन्स खूप महाग झाले आहेत आणि सामान्य लोकांवर याचा मोठा आर्थिक ताण पडत आहे, परिणाम होत आहे. आजच्या काळामध्ये इंटरनेट हा लक्झरी नाही, तर तो एक गरज बनला आहे. ऑनलाईन क्लासेस, वर्क, बँकिंग सगळं काही इंटरनेटवर चालतं. इंटरनेटशिवाय काहीच चालू शकत नाही. पण रिचार्जचे दर वाढल्यामुळं गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राघव चड्ढा यांनी सरकारला मुख्य 3 प्रश्न विचारले. कंपन्या दर का वाढवत आहेत, त्यामागचे कारणं काय आहेत ते लोकांना कळायला पाहिजे. यावर कंट्रोल कोण ठेवणार आहे? सरकारच जर कंट्रोल ठेवणार नाही, तर सामान्य लोकांनी काय आशा ठेवायची? सामान्य लोकांना दिलासा कधी मिळणार? आणि त्यांनी हेही सांगितलं की टेलिकॉम सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन कमी होत आहे आणि त्यामुळे मनाप्रमाणे कंपन्या रिचार्जचे दर वाढवत आहेत. यामुळे युजर्सकडे कमी पर्याय उरलेले आहेत. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण आज प्रत्येक व्यक्ती मोबाईल आणि इंटरनेटवर अवलंबून आहे. जर रिचार्ज प्लॅन्स महाग होत राहिले तर त्याचा परिणाम थेट आपल्या खिशावर होणार आहे. पण आता प्रश्न असा आहे, यावर पुढे काय होणार? सरकार काही ॲक्शन घेईल का, की रिचार्ज प्लॅन्स अजून महाग होतील? तुमचं यावर काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी